मोबाईलचा उपयोग, जसं टीव्ही, मोबाईल हे जे साधनं आहेत, चांगल्यासाठी भरपूर उपयोग होतो, जसं वाईट सुद्धा त्याच्यातून घडू शकतं. तर कशासाठी उपयोग करावा? मस्के सरांनी मोबाईल काढून घेतला, मग ते रागवतात, असं विद्यार्थ्यांनी अजिबात समजू नये. तुमचे ज्या वेळेला मोबाईल वापरायचा अवश्य वापरत जावा आणि त्याचा फायदा करून घे जावा. ते जरी रागवले तरी, किंवा राहुल सर रागवले, चुकल्यानंतर रागवणे हे शिक्षकाचं कर्तव्य असतं आणि त्याप्रमाणे ते वागत असतात. तुम्हाला नंतर त्यांची आठवण येते, हा त्यावेळेला मी सरांचं ऐकलं असतं बरं झालं असतं. तर सगळ्या विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती राहील की तुम्ही लांबचे असा, जवळचे असा, जी सोय तुमची केलेली आहे विशाल सरांनी, त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. सगळ्या विद्यार्थ्यांना तुमच्या पुढील वाटचालीस सगळ्यांना, आणि ऋग्वेदला सुद्धा त्याच्या पुढील वाटचालीस शुभाशीर्वाद देते आणि माझं मी भाषण थोडक्यात संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. ऋग्वेद विजयसिंग खांडेकर यांना मी विनंती करतो की आम्हा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण आपल्या जीवनाचा प्रवास आणि आपण कशा पद्धतीनं हा प्रवास केला किंवा येणाऱ्या अडचणी यांचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना आपण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आज देशभक्त अकॅडमी व इथं उपस्थित असलेले व्यास इथे उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ, सर्व ज्येष्ठ नागरिक, माझे विद्यार्थी मित्र, सर्वांना धन्यवाद इथे बोलवून माझा सत्कार समारंभ घेतला त्याबद्दल. आणि आज इथे जसं ते म्हटले की मार्गदर्शन, तर मी म्हणेन की आपल्या भागात जे काही कमी पडते तर ती एकमेव गोष्ट असेल मार्गदर्शन. कारण आपल्या इथं जेवढी काही मुली आहेत जे सगळ्यांकडे इतकी क्षमता आहे की हे आता त्याने सांगितलं की 783 जण इथून लागलेले आहेत नोकरीला, तर ते 783 जण इथून फक्त नोकरीला लागले. पण त्या सर्वांकडे एवढी क्षमता आहे की ते अधिकारी बनू शकतात, फक्त त्यांच्याकडे ते मार्गदर्शन नाहीये. आता मी देखील झालो म्हणजे आर्मीमध्ये सिलेक्ट, पण आपल्या इथून कोणीही आर्मीत ऑफिसर नसल्याने माझी सुरुवात देखील अतिशय अशी होती की मला परीक्षा देखील माहित नव्हत्या. सुरुवात अशी होती की नशिबाने एक मित्र होता, त्याने फॉर्म भरला होता 12वीत, आणि मला आपल्याला सर्वांना एवढंच माहिती आहे की आर्मीत जायचं असेल, एअरफोर्स मध्ये जायचं असेल, नेव्ही मध्ये जायचं असेल की एनडीएची परीक्षा द्यायची असते. पण एनडीए सोडून देखील बरेच मार्ग आहेत जे की आपल्या त्या मुलांना माहीतच नाहीये. मी मगाशी सरांना देखील विचारलं की इथून जे सिलेक्ट झाले ते कोणत्या परीक्षा देतात, तर त्यांनी मला सांगितलं की भरती किंवा अशाच परीक्षा देतात. पण आता जसं की तुम्ही बघता की क्लास 2, क्लास 3 चे देखील अधिकारी सिलेक्ट होतात एमपीएससी थ्रू, तसंच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ह्या देखील सिलेक्शन असतात. तर भरती सोडून आपण त्या परीक्षांकडे देखील बघितलं पाहिजे. आता इथे जे 12वीला असतील मुले, त्यांनी सायन्स केले हे सर्वात उत्तम आहे, कारण तिथून पुढे त्यांना सर्व मार्ग मोकळे होतात की ते पाहिजे ते घेऊ शकतात. आणि जसं मी म्हटलो की एनडीए सोडूनचे जे मार्ग आहेत, तर टेक्निकल एंट्री स्कीम नावाची एक परीक्षा असते, त्यात डायरेक्ट इंटरव्ह्यू मिळतो जर तुम्ही जेडब्ल्यूची परीक्षा देत असाल. म्हणून मी सरांना मगाशी विचारलं की इथले विद्यार्थी जेडब्ल्यूची परीक्षा देतात का, तर ते म्हटले की नाही, सीईटीचे करतात. पण मी म्हणेन इथल्या विद्यार्थ्यांना की तुम्ही ह्या परीक्षा द्या. आपल्याला जरी वाटत असेल की ही परीक्षा निघणार नाहीये,
तरी पण ती दिल्याने तुम्हाला ऍटलिस्ट तिथे जाऊन जे लोक भेटतील, तिथे जी मुले भेटतील